केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाला सामाजिक चेहरा आहे. समाजाच्या सर्व स्तरातील नागरिकांच्या अर्थसंकल्पात विचार करण्यात आला आहे. चाकरमानी नागरिकांपासून नवउद्योजक आणि गरीब महिला, युवक आणि शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात दिलासा मिळाला आहे. देशाची विकसित भारताकडे वाटचाल सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात देशाने अर्थव्यवस्थेत 10व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. सातत्याने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेमुळे भारताची वेगाने विकासाकडे वाटचाल सुरू झाली आहे. केंद्र सरकारने 9 प्राधान्यक्रम निश्चित करून वाटचाल सुरू केली आहे. 20 लाख तरुणांना कौशल्य विकासाचे, आगामी 5 वर्षात 1 कोटी तरुणांना आघाडीच्या 500 कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी, स्टार्टअपसाठी गुंतवणूकदारांवरील एंजेल कर रद्द करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी 10 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध होईल, तर कर प्रस्तावात बदलांमुळे नोकरदारांची प्रत्येकी 17,500 रुपयांची बचत होणार आहे. आगामी 5 वर्षात 250 नवीन लोकल सेवा आणि 100 मेल एक्सप्रेस गाड्यांची वाढ होणार असून प्रवाशांचा प्रवास सुकर होईल. महाराष्ट्रातील शहरी भागातील 13 लाख गरीब कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजनेन्वये घरे उपलब्ध होणार आहेत. त्यातील 8.5 लाख घरांचे वाटप पूर्ण झाले आहे, तर ग्रामीण भागात आतापर्यंत सुमारे 12.5 लाख घरे पूर्ण झाली. उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिका स्पष्ट करावी. गेलेले आंदोलक कुठल्या पक्षाचे आहेत, यापेक्षा तुम्ही आरक्षणाबाबत भूमिका काय हे सांगा. जरांगे पाटील यांनी उद्धव ठाकरेंची वकिली करण्यापेक्षा त्यांनी उद्धव ठाकरेंना त्यांची भूमिका विचारावी. जर ते मराठा आरक्षणाच्या भूमिकेला समर्थन करत असतील तर 2.5 वर्ष त्यांचे सरकार होते तेव्हा हा निर्णय का घेतला नाही, असा प्रश्न उभा राहतो. खरा प्रश्न हा आहे की मूळ प्रश्न खरं तर हा आहे की उद्धवजींची भूमिका काय. कारण आपण एक दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा मराठा आरक्षणाबद्दलची त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी. जे मराठा त्या तिकडे आंदोलक गेले होते ते कुठल्या पक्षाचे आहेत किंवा कोणाचे आहेत ही भूमिका नंतरची, पण यांची भूमिका काय हे त्यांनी खरं तर लोकांमध्ये येऊन सांगणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे दरवेळेस त्यांनी सोयीची भूमिका घेणं आणि नरोवा कुंजरोवा जी भूमिका ते घेतात त्याच्यापेक्षा मराठा समाजाला आता त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करून सांगणं गरजेचं आहे. मला असं वाटतं जरांगे पाटलांनी उद्धवजींची वकिली करण्यापेक्षा किंवा हे आंदोलक कोणाचे आहेत हे ब्लेम गेम करण्यापेक्षा त्यांनी उद्धवजींना स्पष्ट त्यांची भूमिका विचारली पाहिजे की तुम्ही याला त्यांची जी भूमिका आहे मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातली त्याचा ते समर्थन करतात का, आणि जर समर्थन करतात तर 2.5 वर्ष त्यांचं शासन होतं त्यावेळेस हा निर्णय का घेतला नाही, हाही प्रश्न त्याच्यापुढे उभा राहतो. सर, आपण जर बघितलं तर विधानसभा निवडणूक असू शकते ठाण्यासाठी. भारतीय जनता पार्टीची भूमिका ही आमचे केंद्रीय मंत्री आणि देशाचे नेते सन्माननीय अमितभाई शहा यांनी पुण्याच्या अधिवेशनामध्ये स्पष्ट केलेले आहे. त्याचबरोबर आमच्या राज्याचे नेते सन्माननीय फडणवीस साहेबांनीही याच्या संदर्भातली भूमिका स्पष्ट केलेली आहे की महायुतीची प्रत्येक सीट निवडून आणण्यासाठी आम्ही सगळेच कार्यकर्ते सज्ज आहोत आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये महायुतीच्या सर्व जागा निवडून आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार आहे. बजेटच्या संदर्भातली मांडणी ही केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमाने झालेली आहे आणि त्याच्यानंतर लोकसभेत अजूनही याच्या संदर्भातली चर्चा चालू आहे. या मांडणीनंतर खरं तर फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न हा विरोधकांकडून घेतला जातो आहे आणि त्याच्यामुळे याच्या संदर्भातलं स्पष्टीकरण हे केंद्रीय आमच्या नेतृत्वानेही दिलेलं आहे. त्याचबरोबर राज्याचे नेतृत्व जे आहेत, माननीय फडणवीस साहेब आहेत, आमचे राज्याचे जे नेते आहेत, या सगळ्यांनी सातत्याने मीडियामध्ये हे सांगण्याचा स्पष्टीकरण देण्याचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर जिल्हानिहाय या संदर्भातलं या फेक नॅरेटिव्हला खोडून काढण्याचं आणि त्याच्यामध्ये स्पष्टता लोकांमध्ये यावी याची भूमिका मांडण्याचं काम आम्ही जिल्हानिहाय करतो आहे आणि येत्या पुढच्या काळामध्ये मंडळनिहाय याच्या संदर्भातली भूमिका ही मांडली जाणार आहे, जेणेकरून खऱ्या अर्थाने या बजेटच्या माध्यमाने महाराष्ट्राला जे जे भेटलेलं आहे ती भूमिका केंद्र शासनाची खालपर्यंत लोकांपर्यंत पोहोचावी हा आमचा प्रयत्न आहे. सर, महाराष्ट्र हा सर्वात जास्त टॅक्स पेअर राज्य म्हणून ओळखला जातो आणि त्या महाराष्ट्राच्या तोंडाला नेमकं महाराष्ट्राला काय मिळालं यावर? आपल्या समोर पुन्हा एकदा आकडे मी सविस्तर वाचतोय की महाराष्ट्राला या बजेटच्या माध्यमाने काय काय भेटलेलं आहे.
रेल्वेचे जे प्रकल्प आहेत याच्या माध्यमाने 15,940 कोटी हे केंद्र शासनाच्या माध्यमाने मंजूर झालेत। याच्या अगोदर म्हणजेच विरोधकांचं ज्यावेळेस शासन होतं 2009 आणि 2014 या काळामध्ये फक्त महाराष्ट्राला जे पैसे भेटायचे ते 1,171 कोटी होते। या उलट केंद्र शासनाकडनं माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये 13.5 पट जास्त म्हणजे 15,940 कोटी हे रेल्वेच्या प्रकल्पांसाठी भेटलेत। त्याचबरोबर 250 नवीन लोकल सेवा आणि 100 मेल एक्सप्रेस हे महाराष्ट्राला भेटलेले आहेत। 128 स्थानकांचं नूतनीकरण हे अमृत भारत स्टेशनच्या माध्यमाने होत आहे। त्याचबरोबर मुंबई मेट्रोसाठी 1,087 कोटी, पुणे मेट्रोसाठी 814 कोटी, नागपूर मेट्रोसाठी 683 कोटी हे केंद्र शासनाच्या माध्यमाने मेट्रो प्रकल्पांच्या विकासासाठी भेटलेले आहेत। त्याचबरोबर दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरसाठी 499 कोटी, MUTP फेज 3 जे मुंबई नागरी वाहतूक सेवा हे विकसित करण्यासाठी आहे ती 908 कोटी। त्याचबरोबर वाढवण बंदर याच्यासाठी 76 कोटींची गुंतवणूक, याच्या माध्यमाने 2 लाख युवकांना रोजगार निर्मिती होईल। त्याचबरोबर नदी पुनर्विकास प्रकल्पासाठी मग ते नाग नदी असेल किंवा मुळा नदी असेल तर नाग नदीसाठी 500 कोटी आहे, मुळा नदीसाठी 690 कोटी आहे। याचबरोबर पंतप्रधान आवास योजनेसाठी 13 लाख कुटुंबांना घरं भेटावी यासाठी शहरी भागामध्ये 13,64,923 घरं मंजूर केलीत। त्याचबरोबर त्याच्यासाठी 25,548 कोटीची तरतूद, ग्रामीण भागामध्ये 13,64,000 घरं मंजूर केलीत, त्याच्यामध्ये 19,577 कोटीची तरतूद आणि त्याचबरोबर पंतप्रधान मुद्रा योजनेच्या माध्यमाने 52,79,000 खाती केंद्र शासनाने मंजूर केलेली आहेत। नवीन महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालयांसाठी आर्थिक तरतूद ही केंद्र शासनाने केलेली आहे। ही फक्त महाराष्ट्राचे आकडे मी आपल्यासमोर मांडतो आहे, पुन्हा एकदा आपल्याला आवर्जून सांगतो। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये कनेक्टिव्हिटी वाढावी यासाठी 58 किलोमीटरची फक्त नियोजन हे पहिले 2009-2014 मध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला येत होतं, पण आता 183 किलोमीटर प्रतिवर्षचे नियोजन हे केंद्र शासनाच्या माध्यमाने केलेलं आहे आणि त्याच्यामुळे 11,145 कोटींची पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या माध्यमाने जवळपास 29,494 किलोमीटरचे रस्ते हे येत्या पुढच्या काळामध्ये पूर्ण होणार आहेत आणि त्याचबरोबर रेल्वेचे अंडरब्रिज असतील, रेल्वेचे ओव्हरब्रिज असतील, याच्यासाठीही केंद्र शासनाकडनं महाराष्ट्राला मोठा वाटा येणार आहे। चालू असलेले रेल्वे प्रकल्पांमध्ये 81,580 कोटींची गुंतवणूक आणि ही 21 प्रकल्प जे चालू आहेत त्याच्यामध्ये होतं आहे आणि 5,877 किलोमीटरचे नवीन ट्रॅक हे केंद्र शासनाच्या माध्यमाने महाराष्ट्राला हे भेटत आहेत। याच्यामध्ये अजून बरेचसे आकडे आहेत जे आपल्यासमोर मांडायचे आहेत। ते ठाणे शहर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने माननीय वाघोले साहेबांच्या पुढाकाराने ही पुस्तिका आम्ही नजीकच्या काळात प्रकाशित करत आहोत, जे आपल्या खरं तर विकासाच्या या योजना आहेत याच्या ज्यावेळेस घोषणा झाल्या आणि माननीय शिंदेसाहेब आहेत, माननीय फडणवीस साहेब आहेत, माननीय अजितदादा आहेत, यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र शासन अतिशय गतिशील आणि लोकहिताचे निर्णय घेते हे ज्यावेळेस विरोधकांना समजते त्यावेळेस कुठेतरी पायाखालची जमीन सरकते आणि त्याच्यामुळे या विकासाच्या योजनांच्यावरती आपल्याला थेट बोट ठेवता येणार नाही। त्याच्यामुळे लोकांना दिशाभूल करायचं आणि काहीतरी खोटी दिशा दाखवायचा प्रयत्न हा केविलवाणा प्रयत्न विरोधकांकडनं आहे असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे गृहमंत्री सक्षम आहेत, राज्याची कायदा सुव्यवस्था ही चांगल्या पद्धतीत काम करते आणि आपण बघितलं की त्याच्यामधले आरोपीही पकडले गेलेले आहेत। पण प्रश्न पुढे हा उभा राहतो की खरं तर याच्यामध्ये जी खोटं नरेटिव्ह ते सातत्याने सेट करायचा प्रयत्न करतायत त्याच्याबद्दलची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी, हे खरं तर एक नवीन प्रश्न त्यांच्यासमोर आहे।